मित्रांनो, व्हिडिओ बनव असं वाटत नव्हतं। त्याचं कारण म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं निधन झालं। त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। त्यांचं प्रेम, त्यांचं कार्य आणि त्यांच्या आठवणी सदैव आपल्या हृदयात राहतील। आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण श्रद्धांजली। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ बनवावा असं वाटतच नव्हतं, कारण अजितदादा गेले हे बातमी ऐकून निशब्द झालो। कारण काहीच समजत नव्हतं हे कसं घडलं, कारण विश्वासच बसत नव्हता की अजितदादा आपल्यामध्ये नाही। तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ज्यांची ई-केवायसी चुकली होती त्यांच्यासाठी एक अपडेट आहे। ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी चुकली होती त्यांची लिस्ट तुमच्या जवळच्या अंगणवाडी मध्ये देण्यात आलेली आहे। म्हणजे तुमच्या अंगणवाडी ताईकडे ती लिस्ट आलेली आहे। तुम्हाला जर ती लिस्ट पाहायचं असेल, तुमचं नाव त्याच्यामध्ये आहे का हे बघायचं असेल, तर अंगणवाडी ताईकडे जाऊन ते बघू शकता। कारण येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये सध्या अजितदादा गेल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रच बंद असल्यासारखं आहे। पण येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये जर अंगणवाडी ताई तुमच्या घरी आल्या तर तुमची जे ई-केवायसी चुकलेली आहे त्या लाडक्या बहिणीची पुन्हा पडताळणी होणार आहे। तर येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये अंगणवाडी ताई तुमच्या घरी येऊन तुमची पडताळणी करतील, म्हणून काळजी करायची गरज नाही लाडक्या बहिणींनो। तुमची जर पडताळणी झाली किंवा तुमच्याकडे अंगणवाडी ताई आली असेल तर मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगायच्या लाडक्या बहिणींनो। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याबद्दल आपल्या सीधी इन्फो मराठी यूट्यूब चॅनल तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। तर लाडक्या बहिणींनो, आज इथंच थांबू। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन। नमस्कार।